आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्री राम मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने अभिमंत्रित केलेल्या अक्षता इचलकरंजीत घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत। यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने 22 डिसेंबरला भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य करण्यासाठी देशभर नियोजन केलं जात आहे। त्याचाच भाग म्हणून अयोध्येत अभिमंत्रित केलेल्या अक्षता देशवासियांना वितरित केल्या जाणार आहेत। या अक्षतांचा कलश इचलकरंजीत आला आहे। या अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य कलश यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याचबरोबर श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या मंगल प्रसंगात सर्वांना सहभागी होता यावं म्हणून 1 ते 15 जानेवारी या कालावधीत पवित्र अक्षता घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत। सर्वांनी हा कार्यक्रम फक्त श्रीराम भक्त म्हणून यशस्वी करायचा आणि कलश यात्रा भव्य दिव्य होण्यासाठी भागाभागात बैठक घेऊन अधिकाधिक नागरिकांशी संपर्क साधण्याचं नियोजनही केलं जात आहे। कलश यात्रेचा मार्ग निश्चित करण्यासह विविध उपक्रमांच्या नियोजनासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांची व्यापक बैठक घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला। यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही